घेऊन आणि तिसऱ्या सत्राचा जो काही महत्वाचा भाग आहे की या महिन्यामध्ये शिक्षण परिषद होत असेल तर आपण या महिन्यात काय काम केलं पाहिजे, त्याला पाठ आणि पाठाला जोडून जी काय अध्ययन निष्पत्ती आहे त्याचं एक थोडक्यामध्ये आपण मार्गदर्शन या विषयावर केलेलं आहे. एकंदरीत 5 सत्रावरती आपण पूर्णपणे शिक्षण परिषदेबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर मला असं वाटतं की जी काय 5 सत्रावर शिक्षण परिषद आपण केंद्र स्तरावर घेतली तर याची नक्कीच मदत मुलांच्या गुणवत्तेसाठी होते आणि नेमकेपणानं मूळ शिक्षण परिषद जो उद्देश होता, जो मॅडमनं आता आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी 5ही सत्रातल्या सांगितल्या, की मूळ उद्देश शिक्षण परिषदेचा हा आहे की केंद्र स्तरावर शिक्षकांना अध्यापनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी कशा सुटल्या पाहिजेत, त्या सोडवण्यासाठी शिक्षण परिषदेचं एक माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय आणि त्यासाठी ह्या 5 सत्राचा उपयोग अत्यंत प्रभावीशील होतो. म्हणून या सत्राचं आयोजन आपण करावं यासाठी हे सत्र आयोजित केलं होतं. याचा पुढचा विषय जो आहे पीजीआयच्या संदर्भानं आहे. मी देशपांडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी हा विषयाला यावर मार्गदर्शन करावे. देशपांडे मॅडम. या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी, सर्व सन्माननीय प्रमुख आणि सर्वांना माझा नमस्कार. माझ्याकडे हा विषय घेईल की पीजीआय, आताच एक जणांनी याचा लॉंग फॉर्म पण विचारला होता की पीजीआयचा लॉंग फॉर्म काय आहे, तर परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, ज्याला आपण कार्यक्षमता प्रतवारी दर्शक असे म्हटलं जातं. तर यामध्ये आपल्याला जे कार्यक्षमता प्रतवारी दर्शक आहे तर मुख्यत्वे पीजीआय जो असतो हा आपल्या शैक्षणिक स्वास्थ्य, जिल्ह्याचं शैक्षणिक स्वास्थ्य मोजलं जातं याच्यामध्ये, की शैक्षणिक आरोग्य कसं आहे एकूणच आपल्या जिल्ह्याचं, त्याच्यामध्ये मग गुणवत्ता असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, भौतिक सोयी सुविधा असतील सगळ्या, त्याच्यानंतर आपल्या मुलांचा प्रवेश असेल, त्यानंतर लर्निंग आउटकम्स आहेत विद्यार्थ्यांचे, किंवा मग याच्यामध्ये डिजिटल आपल्याकडे ऍक्सेसिबिलिटी कशी आहे, सर्व डिजिटल साहित्य आपल्या शाळांमध्ये कशा पद्धतीनं आहे आणि कसं वापरलं जातं, त्याबरोबर आपल्या शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती असतील आणि असे वेगवेगळे उपक्रम जे आपण राबवतो. मग त्यामध्ये इको क्लब असेल किंवा वेगवेगळ्या ज्या उपक्रम आहेत, इको क्लब आहे, युथ क्लब आहे, तर या सगळ्या अनुषंगाने आपल्याकडे कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि त्या एकूण माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं हे शैक्षणिक आरोग्य या पीजीआयच्या माध्यमातून हे मांडलं जातं. यामध्ये 2 पद्धतीने, एक तर हा राज्याचा पण असतो पीजीआय आणि जिल्ह्याचा पण पीजीआय हा निश्चित करून दिलेला असतो. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निश्चित केला जातो. तर हा जो पीजीआय आहे हा शालेय शिक्षण आणि साक्षरता शिक्षण मंत्रालय यांच्याद्वारे निर्माण ते आपल्याला दिले गेलेले आहेत की या निकषाच्या आधारे आपल्या पूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक आरोग्याचं किंवा शैक्षणिक व्यवस्थेचं मूल्यमापन ही केलं जातं. त्यामध्ये मग शिक्षणाचा दर्जा कसा आहे आणि दर्जा निश्चित करून आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचा दर्जा आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल यासाठी त्रुटी शोधल्या जातात आणि त्या त्रुटी शोधून त्या सुधारण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाला यामधून मार्गदर्शन हे मिळतं या अहवालाच्या माध्यमातून. मग यामध्ये लर्निंग आउटकम्स मध्ये आपली स्थिती काय आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्या जिल्ह्याची स्थिती काय आहे, त्यानंतर सगळ्या जिल्ह्याचा मिळून राज्याचा एक पीजीआय तयार होतो ज्याच्यामधून राज्याला ज्या गाईडलाईन्स आहेत या संदर्भातल्या की कुठं त्रुटी आहे आणि कुठं सुधारणेला वाव आहे, तर या सर्व आपल्याला त्या माध्यमातून समजतात या अहवालाच्या माध्यमातून. मग हे एकूण सगळ्या जिल्ह्याचं म्हणजे आपण असं म्हणतो की कोणतंही असेसमेंट असेल तर ते एका बेसवर झालं पाहिजे. तर जिल्ह्यातील सगळ्या शालेय शिक्षण व्यवस्थेचं वस्तुनिष्ठ स्वरूपात आणि समान निकषा पण केलं जावं या मुख्य उद्देश समोर ठेवून हा पीजीआय अहवाल निकष इथं दिलेले आहेत आणि त्यानुसार हे मूल्यमापन हे केलं जातं. आता यामध्ये खूप
आधीपासून 2018 पासून त्याच्या आधीपासून पीजीआय आपल्याला अहवाल दिला जातो. तर यामध्ये NEP मध्ये जी पुनर्रचना झालेली आहे, शैक्षणिक संरचना झालेली आहे, बदललेली आहे शैक्षणिक संरचना, अध्ययन अध्यापनाच्या नवीन पद्धती इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यानंतर डिजिटल तंत्रज्ञान कसं वापरायचं, त्या अनुषंगानं गाईडलाईन्स, तंत्रज्ञानाचा वापर कसा करणार आपण, या अनुषंगानं काही गाईडलाईन्स दिली. तर हे जे बदल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेले आहेत, तर त्या सर्व बदलांच्या अनुषंगानं या निकषांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि मग पीजीआय अहवालासाठी निकष तयार करण्यात आलेले आहेत. जसं आता आपल्याला माहिती की पूर्वी नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे होता, पण आता परख आपल्याकडे घेतलं जातं दरवर्षी. त्यानुसार मग आपली शैक्षणिक संरचना जशी बदलली त्यानुसार परखसाठी असणारे वर्ग पण बदलले. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने जे बदल झालेले आहेत त्या बदलांना अनुसरून हे निकष तयार केलेले आहेत. याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता हा जो पीजीआय असतो हा एकूण 680 गुण हे थेट शैक्षणिक गुणवत्ता आणि वर्गाध्यापनातील निष्पत्तीवर केंद्रित आहेत. म्हणजे जर असं आपण याच्यामध्ये 290 गुणांचं जे असतं ते लर्निंग आउटकम्स असतात आणि ऍक्सेस आउटकम्स असतात 290 गुणांचे. आणि दुसरा जो प्रकार आहे यामध्ये तो दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे वर्गांतर क्रिया, वर्गांतर्गत आंतरप्रक्रिया जी असते, वर्गांतर प्रक्रिया जी असते. तर त्याच्यासाठीचे जे गुण आहेत 90 गुण असं मिळून हे 380 गुण जे आहेत ते थेट शैक्षणिक गुणवत्तेवर भर देतात, वर्गाध्यापनाच्या अध्ययन निष्पत्तीवर लक्ष केंद्रित करतात. म्हणून हा अहवाल आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा आहे की आपलं गुणवत्तेच्या बाबतीत आपण कुठे आहोत, आपलं लर्निंग आउटकम्स मधली आपली अचिव्हमेंट कशी आहे आणि आपल्या क्लासमधल्या इंटरॅक्शन्स कशा होतात, शिक्षक विद्यार्थी असतील, विद्यार्थी आणि इंटरॅक्शन्स कशा होतात. तर या सगळा जो भाग आहे म्हणजे आपली बरीचशी गुणवत्ता ही आपल्या क्लास इंटरॅक्शन्सवर पण, क्लासरूम इंटरॅक्शन्सवर पण डिपेंड असते की शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया कशी आहे, विद्यार्थी आंतरक्रिया कशी आहे. तर त्याच्यावर सुद्धा या निष्पत्ती आपल्या साध्य होण्याचा रेट अवलंबून असतो. म्हणजे आपण जर समजा कोलॅबरेटिव्ह लर्निंग असेल, ग्रुप लर्निंग असेल, तर त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो या सगळ्या बाबी याच्यामध्ये लक्षात घेतल्या जातात. तुम्ही अध्ययन अध्यापनाच्या कोणत्या पद्धती वापरता याच्यावर सुद्धा गुणवत्ता ही किंवा ह्या अध्यापन शास्त्रावरच आपला गुणवत्ता ही डिपेंड असते. तर म्हणून 600 पैकी 380 गुण म्हणजे जवळपास 63% भार हा थेट शैक्षणिक गुणवत्ता आणि वर्गाध्यापन निष्पत्तीवर केंद्रित करण्यात आलेला आहे. मग हा पीजीआय कशासाठी असतो, तर एक आहे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, कारण आपली लर्निंग आउटकम्स मध्ये आपण कुठे आहोत याचं चित्र आपल्याला समोर असतं. आपल्या समोर अहवाल असतो की आपल्या मराठीच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण कुठे आहोत, गणिताच्या कुठे आहोत, विज्ञान सामाजिक शास्त्राच्या कुठे आहोत, आणि मग तिथून पुढे जाण्यासाठी आपल्याला वाव असतो. म्हणजे आपल्याला एक दिशा मिळते की आपण या टप्प्यावर आहोत आणि इथून पुढे मला आता कुठं जायचं आहे. तर त्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे याच्यासाठी पीजीआय असतो. त्यानंतर शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन करणे हा एक मुख्य उद्देश पीजीआयचा आहे. त्यानंतर आवश्यक सुधारणासाठी निधी उपलब्धते संबंधीची कार्यवाही. म्हणजे मग आता आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण मागे असू तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्याला निधी कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येईल, आपण कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कुठला प्रकार आहे की जो आपल्या शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. राज्याला याच्या सगळ्या गाईडलाईन्स या पीजीआयच्या माध्यमातून मिळतात. आपण जर आपली माहिती व्यवस्थित भरली युडायस वर म्हणा किंवा जे याचे सोर्सेस आहेत डेटा कलेक्ट करण्याचे, तर आपल्याला या अनुषंगाने सुद्धा याचा उपयोग होतो. तर आवश्यक सुधारणांसाठी निधी उपलब्धते संबंधी कार्यवाही करण्यासाठी सुद्धा पीजीआय असतो. आणि दुसरं म्हणजे राज्यातील व्यवस्थात्मक व शैक्षणिक संपादनूक बाबी उंचावणे हा सुद्धा उद्देश हा पीजीआयचा असतो की लर्निंग आउटकम्स जे असतील आपली त्याच्यामधली आपली अचिव्हमेंट जी आहे ती वाढवणं हा या उद्देशानं पीजीआय अहवाल हा सादर केला जातो. मग पीजीआय म्हणजे काय, तर यामध्ये
हे एक साधन आहे की ज्याच्यामधून आपल्याला आपल्या क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरी आपली कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण मागे आहोत, जिथं आपल्याला सुधारण्यासाठी वाव आहे, जिथून आपल्याला पुढे जाता येईल याची या सत्यस्थिती आपल्याला देण्यासाठीचा हे एक साधन आहे आणि यासाठी सर्वसमावेशक विश्लेषणात्मक निर्देशांक तयार करून जिल्हा स्तरावर शालेय शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन करते. आता हा तुमच्या समोर मांडण्याचा मुख्य उद्देश असा आहे की या ज्या कॅटेगरीज आहेत, आता इथं सन्माननीय सर्व केंद्र प्रमुख या बैठकीसाठी आहेत किंवा या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित आहेत. तर आपल्याकडे खूप सारे आता ह्या कॅटेगरीज जर आपण पाहिल्या, मुख्यत्वे यामध्ये 6 कॅटेगरीज आहेत आणि या 6 कॅटेगरीशी रिलेटेड परत काही इंडिकेटर्स आहेत. प्रत्येक कॅटेगरी खाली काही इंडिकेटर्स आहेत. तर ह्या इंडिकेटर्सवर आपण काम करतो. हे इंडिकेटर्स, काही इंडिकेटर्स आपल्या शाळामध्ये पूर्ण पण झालेले असतात, परंतु जेव्हा आपण त्या सोर्सवर डेटा भरत असतो, मग UDIS असेल, विद्यांजली असेल किंवा परख असेल, तर तो डेटा व्यवस्थित भरला जात नाही आणि मग त्यामुळे आपण काय होतं की यामध्ये मागे दिसायला लागतो. तर यासाठी आपण आजच्या बैठकीमध्ये हा विषय घेतला की हे सगळे विषय आपण कव्हर करतो, या कॅटेगरीजवर आपण काम करतो, फक्त आपल्याकडून त्याचं डॉक्युमेंटेशन नीट व्यवस्थित होत नाही आणि ते समोर राज्याला सादर होत नाही. त्यामुळे मग आपला जिल्हा हा नेहमी PGI मध्ये मागे म्हणणार नाही मी, खूप मागे नाहीये, पण मध्यभागी असतो जिल्हा आपला बीड जिल्हा. तर या अनुषंगानं आपल्याला ह्या प्रत्येक कॅटेगरीशी रिलेटेड जे इंडिकेटर आहेत त्या संबंधीचं डॉक्युमेंटेशन ठेवणं आणि ते डॉक्युमेंटेशन आपल्याला जेव्हा आपण UDIS भरत असू त्यावेळी आपल्याला ते व्यवस्थित भरणं हे गरजेचं आहे. तर मुख्यत्वे इथं 6 कॅटेगरीज दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिली आहे अध्ययन निष्पत्ती, दुसरी आहे वर्गांतर क्रिया, इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, स्टुडंट एंटायटलमेंट, त्यानंतर शाळा सुरक्षितता आणि बाल संरक्षण, डिजिटल लर्निंग आणि शासकीय प्रक्रिया, असे 6 मुख्य कॅटेगरीज मध्ये हा अहवाल हा दिला जातो आपल्याला. या प्रत्येक कॅटेगरी अंतर्गत आपण बघणार आहोत की विभागणी कशी आहे गुणांची. तर लर्निंग आउटकम्स जे आहेत त्याच्यामध्ये लर्निंग आउटकम्स आहेत, त्यानंतर ऍक्सेस आउटकम आहे आणि टीचर अवेलेबिलिटी आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट, याला 21 निकष 21 इंडिकेटर दिलेले आहेत त्याचे आणि 290 गुणासाठी हे 21 इंडिकेटर आहेत. या प्रत्येक इंडिकेटर आपल्याला थोडासा काळजीपूर्वक पाहायचा आहे की जेणेकरून आपल्याला इथं आपलं गुणांकन वाढवता येईल, कारण पहिला जो इंडिकेटर आहे त्यात आपलं गुणांकन खूप कमी आहे, म्हणून आपण इतर काही जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहोत. तर मग लर्निंग आउटकम्स मध्ये किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपल्याला प्रत्येक इंडिकेटर हा बारकाईने पाहावा लागणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही ही शाळा स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर करावी लागणार आहे. त्यानंतर दुसरा जी कॅटेगरी आहे वर्गाध्यापन प्रक्रिया, ज्याला आपण इफेक्टिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये लर्निंग मॅनेजमेंट येतं आणि लर्निंग एनरिचमेंट लर्निंग मॅनेजमेंट आणि लर्निंग हे ह्याचे सब डोमेन्स म्हणजे डोमेन्स म्हणतो आपण. 11 डोमेन्स दिलेली आहेत, त्यातली पहिली 3 डोमेन्स ही आउटकम्स मध्ये येतात, ज्यामध्ये लर्निंग आउटकम आहे, ऍक्सेस आउटकम आहे आणि टीचर अवेलेबिलिटी अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट आउटकम आहे. तर ही याच्यामध्ये 3 डोमेन्स येतात. वर्गाध्यापन प्रक्रियेमध्ये परत लर्निंग आउटकम आणि लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज. लर्निंग मॅनेजमेंट, मग तुम्ही अध्यापनाचं नियोजन कसं करता, त्याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धती वापरता, आणि लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपली जी शिकवण्याची अध्यापन प्रक्रिया आहे ही जास्त गुणवत्तापूर्ण होण्यासाठी, जास्त दर्जेदार होण्यासाठी आपलं नियोजन कसं असतं, या अनुषंगानं 19 इंडिकेटर्स आपल्याला दिलेली आहेत जी 90 गुणांसाठी आहेत. आता ही जी इंडिकेटर्स असतात त्या प्रत्येक इंडिकेटरला 2 पासून 20 पर्यंत मार्क आहेत आणि जे डोमेन आहे, प्रत्येक डोमेन आहे त्याला 14 पासून 180 पर्यंतची गुणांकन दिलेलं आहे. तर वर्गाध्यापन प्रक्रियेमध्ये आपण जर लर्निंग मॅनेजमेंट पाहिलं तर त्याच्यामध्ये किती इंडिकेटर्स येतात ते आपण नंतर आपण सविस्तर बघू. आणि लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज हे निकष 19 एकूण आणि 90 गुणांना हे आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा व सोयी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज अँड स्टुडंट एंटायटलमेंट. तर याच्यामध्ये परत इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट एंटायटलमेंट हे डोमेन आहे
एकच डोमेन आहे याच्यामध्ये. 11 निकष दिलेले आहेत आणि एकूण 51 गुणांसाठी हे डोमेन ही कॅटेगरी असणार आहे. त्यानंतर शाळा सुरक्षा व बाल संरक्षण, स्कूल सेफ्टी अँड चाइल्ड प्रोटेक्शन, हा पण एकच कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये 7 इंडिकेटर्स आहेत आणि एकूण 35 गुण आहेत. त्यानंतर डिजिटल लर्निंग आहे. डिजिटल लर्निंग मध्ये 5 इंडिकेटर्स आहेत जी 50 गुणांसाठी आहेत आणि शाळा शासन गव्हर्नन्स प्रोसेस मध्ये 7 निकष आहेत, 84 गुणांसाठी ते निकष आहेत. असे 70 एकूण निकष हे 600 गुणांसाठी दिलेले असतात. मग आता याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे आपण त्याचं पाहू. आउटकम्स, लर्निंग आउटकमला 9 इंडिकेटर आहेत, ऍक्सेस आउटकमला 7 इंडिकेटर आहेत आणि टीचर अवेलेबिलिटी अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंटला 5 इंडिकेटर्स आहेत. एकूण हे 290 गुण होतात जे लर्निंग आउटकम, ऍक्सेस आउटकम आणि याला आहेत. आणि खूप महत्वाचा असा हा महत्वाची अशी ही कॅटेगरी आहे जिथं आपलं गुणांकन हे खूप कमी असतं. त्यानंतर इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झिक्शन मध्ये लर्निंग मॅनेजमेंट आणि लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज 19 एकूण निकष आपण पाहिले जे 90 गुणांसाठी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज 51 गुणांसाठी, स्कूल सेफ्टी 35 गुणांसाठी, डिजिटल लर्निंग 50 आणि प्रशासकीय गव्हर्नन्स प्रोसेस जी आहे ती एकूण 84 गुणांसाठी, असं 600 गुणांचं हे विभाजन इथं दाखवलेलं आहे. जे डोमेन्स आपण पाहिले त्यातलं पहिलं डोमेन आहे अध्ययन निष्पत्ती, प्रवेश निष्पत्ती, शिक्षक उपलब्धता, व्यावसायिक निष्पत्ती, अध्ययन व्यवस्थापन, अध्ययन समृद्धी उपक्रम, पायाभूत सुविधा, विद्यार्थी हक्क, शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन, निधी अभिसरण व उपयोग, उपस्थिती संनियंत्रण व्यवस्था आणि शाळा नेतृत्व विकास, असे 11 महत्वाची डोमेन्स इथं दिलेले आहेत. आता पहिली कॅटेगरी आपण म्हटलं की लर्निंग आउटकम्स. याच्यामध्ये काय येतं तर ही एक साठी लर्निंग आउटकम्स आहेत. यामध्ये इयत्ता 3री, 6वी, 9वी, 24 नुसार आपण म्हणतो. आता हे यापूर्वी आपण नॅशनल अचिव्हमेंट सर्वेशी परिचित झालो होतो की नॅशनल लेवलवरून NCERT मार्फत आणि शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत या नॅशनल अचिव्हमेंट सर्वे पूर्वी घेतला जायचा, जो युडायस वरून रॅन्डमली काही शाळा सिलेक्ट केल्या जायच्या आणि त्या शाळांमध्ये इयत्ता 3री, 5वी, 6वी आणि 8वी साठी तो सर्वे घेतला जायचा. परंतु आता NEP ची पुनर्रचना झाली, शैक्षणिक संरचना त्यामध्ये बदलली आणि नवीन शैक्षणिक संरचनेनुसार आपला जो फाउंडेशनल स्टेज आहे ज्याला आपण पायाभूत स्तर म्हणतो तो 2रीला संपतो. तर 2रीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपण 3रीला, म्हणजे 3रीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 2री पर्यंतच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी आपण 3रीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जातं. त्यानंतर 6वीच्या आपला जो प्रिपरेटरी स्टेज आहे ती 3री, 4थी आणि 5वी आहे. तर 5वी पर्यंतची जी लर्निंग आउटकम्स आहेत ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली की नाही ती आपण 6वीच्या वर्गात चेक करतो. म्हणजे 6वी साठी ही एक्झाम होते, चाचणी होते आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 3री, 4थी, 5वीच्या लर्निंग आउटकम्स वर आधारित ही चाचणी द्यावी लागते. आणि जो आपला त्याच्यानंतरचा मिडल स्टेज आहे किंवा मध्यस्तर आपण किंवा पूर्व माध्यमिक स्तर ज्याला म्हणतो तो 8वीला संपतो, 6वी, 7वी, 8वी. म्हणून मग आपण 9वीचा वर्ग घेतो आणि 9वीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या की नाही 6वी, 7वी, 8वीच्या हे पाहण्यासाठी या 3 वर्गासाठी आता परख घेतलं जातं 2024 पासून. परख हा एक विभाग आहे NCERT मध्ये ज्याच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन असेल, राज्य स्तरावरील मूल्यांकन असेल किंवा हे परख मार्फत आता घेतलं जाणार आहे. मग परख स्क्रीन माझी दिसते ना, बरोबर. तर त्या परख मार्फत हे मूल्यांकन घेतलं जातं. परख म्हणजे ज्याला आपण परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट असाचा फुल फॉर्म आहे, ज्याच्या मार्फत राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरून जे मूल्यमापन घेतलं जातं ते या परख मार्फत घेतलं जातं. आणि आता दर 3 वर्षांनी परख होतो. आपल्याला पुढच्या वर्षी परखला सामोरं जायचं आहे. 2027ला आपल्याकडे पुढचा परख होणार आहे. तर यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे, कारण आपल्याला कोणत्या शाळा यासाठी निवडल्या जाणार हे आपल्याला माहिती नसतं. रॅन्डमली शाळा सिलेक्ट केल्या जातात. युडायस वर ज्यांची नोंदणी आहे युडायस वरून या शाळा सिलेक्ट केल्या जातात आणि अगदी याला आपण सॅम्पल बेस्ड असेसमेंट असं म्हणतो, नमुना आधारित मूल्यांकन, की काही शाळा नमुना म्हणून निवडल्या जातात आणि त्यामार्फत आपण अध्ययन निष्पत्ती मधली आपली जिल्ह्याची संपादनूक ही आपल्याला
मिळते डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून. तर आपल्याला याची सुद्धा तयारी आपल्याला परखची यावर्षी करायची आहे. जे प्रश्न ज्या प्रकारचे प्रश्न परखमध्ये असतात तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव जे विद्यार्थी यावर्षी 2रीला 5वीला आणि 8वीला असतील त्यांना आपल्याला त्याचा सराव देणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी ते परख 27ला सामोरे जाऊ शकतील. आणि याचा एक उपयोग आपल्याला अशा विद्यार्थ्यांसाठी होतो की जे गिफ्टेड चिल्ड्रन्स आहेत, ज्यांना प्रतिभाक्षम ज्याला आपण मुलं म्हणतो, त्यांच्यासाठी सुद्धा या प्रकारच्या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर ऍक्सेस आउटकम मध्ये येतं 100% पटनोंदणी होणं, माध्यमिक स्तरावरील गळती कमी करणं आणि विद्यार्थ्यांची नियमित हजेरी असणं. म्हणजे एखादा विद्यार्थी 3 दिवसापेक्षा जर जास्त वर्गामध्ये गैरहजर असेल तर आपल्याला त्याची उपस्थिती वाढवण्यासंदर्भातले प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. याला 70 गुण यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर टीचर अवेलेबिलिटी अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट. आता आपल्याला माहिती की शिक्षकांचे विषयनिहाय सक्षमीकरण करणे. आपण पाहिलं असेल की NEP 2020 नंतर आपण प्रयत्न करतोय की 100% शिक्षकांचं प्रशिक्षण हे झालं पाहिजे. याचं कारण काय आहे तर PGI जो महाराष्ट्राचा PGI आपण म्हणतो राज्याचा, त्याच्यामध्ये एक कॅटेगरी आहे की टीचर ट्रेनिंगची कॅटेगरी आहे की तुमच्या राज्यातील किती टक्के शिक्षकांचं 100% ट्रेनिंग म्हणजे किती टक्के शिक्षकांचं ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याकडं पूर्वी कसं असायचं की तेच ते शिक्षक आपण ट्रेनिंग जेव्हा ठेवू तेव्हा असायचे, परंतु NEP 2020 नंतर आपण पाहतोय की 100% शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न हा केला जातोय की ज्याच्यामध्ये अध्ययन समृद्धी असेल, अध्ययन व्यवस्थापन CBT असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, क्षमता आधारितचं आपण प्रशिक्षण घेतलं किंवा आता जी प्रशिक्षणं होत आहेत मूल्यवर्धन आहे तर 100% शिक्षकांपर्यंत ही प्रशिक्षणं पोहोचतील, ज्याच्यातून ह्या इथलं आपलं जे गुणांकन आहे ते वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला NEP 2020 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये किमान 50 तासाचं CPD होणं हे गरजेचं आहे. किमान 50 तास म्हणते, त्यापेक्षा जास्त झालं तर हरकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑफलाईन जे ट्रेनिंग होतील त्यामधले तुम्ही तास काउंट करणं आणि प्लस आपल्याला 50 तास जर पूर्ण होत नसतील तर आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरेचसे दिलेले आहेत, ज्यामध्ये दीक्षा आहे, स्वयं आहे. तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण ही प्रशिक्षण पूर्ण करून 50 तासाचं CPD आपलं करणं हे गरजेचं आहे. तर शिक्षकांचे विषयनिहाय सक्षमीकरण करणे यासाठी 40 गुण यामध्ये दिलेले आहेत. टीचर अवेलेबिलिटी पण आहे की शिक्षक संख्या ही प्रमाणात असावी, म्हणजे तो आपला जो रेशो आहे त्या रेशो प्रमाणे प्राथमिक माध्यमिकची संख्या शिक्षक संख्या असावी. तर याच्यावर सुद्धा आपले गुण हे डिपेंड असतात. त्यानंतर श्रेणी 2 व 3 म्हणजे कॅटेगरी 2 व 3 जी आहे ती वर्गाध्यापन व सुविधा. त्यामध्ये अध्यापन व मूलभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये अध्ययन व्यवस्थापन व समृद्धी उपक्रम राष्ट्रीय स्तरावर म्हणजे आता हे मागच्या वर्षीच्या ह्याच्यातले की 672 जिल्ह्यांनी या जिल्हा श्रेणीत गुणात्मक सुधारणा केली आहे. तर वर्गाध्यापन प्रक्रिया कशी आहे आपली? मग वर्गाध्यापन प्रक्रिया तुम्ही पारंपरिक अध्यापन पद्धती वापरता की नवनवीन अध्यापन पद्धतीचा वापर करता की मूलनिहाय आपली अध्ययन पद्धती? कधी कधी कसं होतं की आपण एका पद्धतीने शिकवलं आणि आपल्याला जर त्याचं मूल्यमापनामध्ये त्याचं आउटकम नाही मिळालं तर तिथं आपल्याला आपली अध्यापनाची पद्धत बदलावी लागते. मग अशा वेळी आपण ती बदलतो का? कोणकोणत्या अध्यापन पद्धती तिथं वापरल्या जातात? तंत्रज्ञानाचा वापर होतो का शिक्षणासाठी? मग वर्गातली विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया कशी आहे? ग्रुप लर्निंग, कोलॅबरेट अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो का? तर या सगळ्याचा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर पायाभूत सुविधामध्ये आहे पिण्याचे पाणी, मुलींची स्वतंत्र स्वच्छतागृहे, वीज जोडणी, रॅम्प सुविधा व ग्रंथालय. आता खूप साऱ्या शाळांमध्ये यातल्या बऱ्याचशा सुविधा असतात, परंतु आपण जिथं माहिती भरली जाते UDAS म्हणा किंवा PM जे त्याचे सोर्सेस आहेत, मी पुढे सांगणार आहे ती सोर्सेस, तर तिथं माहिती भरत असताना ही माहिती योग्य न भरल्या गेल्यामुळे पण आपलं गुणांकन हे कमी होतं. त्यानंतरचा जो कॅटेगरी आहे शाळा सुरक्षा. आता शाळा सुरक्षेच्या गाईडलाईन्स प्राप्त झालेल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपल्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे असावे. त्यानंतर वातावरण शाळेतलं कसं असावं सुरक्षिततेच्या अनुषंगाने. त्यानंतर बाल लैंगिक शोषण याच्या अनुषंगाने बरीचशी प्रशिक्षणं दिली जातात.
त्या प्रशिक्षणांची नोंद आपल्याकडनं UDAIS वर माहिती भरताना किंवा इतर सोर्सेसवर माहिती भरताना होत नाही. 100% शाळांचं जरी किंवा शिक्षकांचं त्या शाळेतल्या एका शिक्षकाचं जरी प्रशिक्षण झालं असेल तरी ती नोंदवणं हे गरजेचं असतं. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनशी रिलेटेड प्रशिक्षण होतात आणि बाल हक्क संरक्षण मानकांचे पालन करणे, त्यानंतर त्याच्यात ते असेल किंवा पॉस्को असेल, आपण वेगवेगळ्या अनुषंगाने ही प्रशिक्षण देतो किंवा दिली जातात. नसतील दिली जात तर आपण तशी मागणी डाएटकडे करू शकतो की ज्या अनुषंगाने त्या प्रशिक्षणाचं आयोजन आपल्याला करता येईल आणि इथलं गुणांकन जे आहे ते आपल्याला वाढवता येऊ शकतं. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे डिजिटल व प्रशासकीय प्रक्रिया. आता ह्याच्यामध्ये डिजिटल लर्निंग मध्ये पहा आपल्याला खूप कमी गुण आहेत. 50 पैकी 25-26 मध्ये खाली ते दाखवणार आहे मी. तर शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत का, यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा आहेत का, इंटरनेटची जोडणी आहे का, ICT म्हणजे शिक्षक तंत्रस्नेही आहेत का, डिजिटल साक्षरतेचा दर काय आहे, तर इत्यादी बाबी त्यामध्ये येतात. मग त्या भरत असताना आता शाळेमध्ये संगणक असतात पण ते चालू अवस्थेत नसतात किंवा मग शाळेमध्ये आपण इंटरनेट किंवा लाईटचा प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामुळे पण संगणक हे पडून असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये येतात. तर हे फक्त नोंद करताना आपल्याकडनं याची नोंदणी ही व्यवस्थित होणं गरजेचं आहे किंवा वारंवार रिपेअर करण्यासाठीचा जो प्रयत्न असतो तो काही जणांकडनं केला जात नाही, तर ते रिपेअर करून घेणं पुन्हा त्याचा वापर करणं, तर हे इथं गरजेचं आहे डिजिटल लर्निंग मध्ये. त्यानंतर निधीचा उपयोग, समग्र शिक्षा अभियानाचा मिळालेला निधी किंवा इतर वेगवेगळे निधी हे वेळेवर आणि योग्य उद्दिष्टांसाठी वापरले तर त्याला आपल्याला 14 गुणांचं तिथं वेटेज आहे. आणि हजेरी व नेतृत्व, शिक्षकांची डिजिटल हजेरी प्रणाली आणि मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण. आता पहा, हजेरी म्हणजे आता मी बऱ्याच वेळा मी ग्रुपवर बऱ्याचशा शेअर करते संख्या की आपली ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याचा दर बीड जिल्ह्याचा खूप कमी आहे. आपल्याला माहिती असेल की विद्या समीक्षा केंद्र जे आहे, विद्या समीक्षा केंद्र मार्फत स्विफ्ट चॅट नावाचं ऍप आपल्याला वापरायला दिलेलं आहे, ज्याच्यावर आपण मागच्या वर्षी आपण ते वापरलं होतं स्विफ्ट चॅटचा ऍप, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वाध्याय येतात, खूप सारे स्वाध्याय विद्यार्थ्यांना सोडवायला. ते एक AI आधारित ऍप आहे. तुम्ही तिथं नुसतं तुमच्या मुलाचा UDAIS टाकला की आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव येतं, त्या विद्यार्थ्या कुठली टेस्ट देतोय ते तिथं आपल्याला दिसतं, त्या टेस्टची PDF येते, सोडवलेल्या प्रश्नांची PDF येते आणि प्लस आपल्याला उत्तराची सुद्धा PDF मिळते. म्हणजे इतकं चांगलं ते चॅटबॉट आहे स्वाध्याय. त्याच्यानंतर त्याच ऍपच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन हजेरी नोंदवण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे की आपली शिक्षकांची ऑनलाईन हजेरी त्याच्यावर नोंदवली जावी पोर्टलच्या द्वारा, म्हणजे स्विफ्ट चॅटच्या द्वारा. तर ती शिक्षकांची हजेरी कशी नोंदवली जाते ते सुद्धा, त्याची सुद्धा नोंद ही VSK पोर्टलच्या माध्यमातून ही घेतली जाते. VSK वर आपण ती नोंदणी करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षक उपस्थिती असेल तर आपल्याला शिक्षकांची नावं दिसतात त्या शाळेच्या UDAIS वरून गेलं की, आणि त्या शिक्षकाच्या समोर प्रेझेंटच दाखवलेला असतो. फक्त जो शिक्षक शाळेमध्ये ऍबसेंट असेल तर ते आपल्याला तिथे फक्त मार्क करावं लागतं आणि ते मार्क करत असताना आपल्याला कारण विचारली जातात की शिक्षक का ऍबसेंट आहेत, मग त्यांची प्रशिक्षणाला आहेत का किंवा मग रजेवर आहेत का, अर्ध्या दिवसाची रजा आहे का, मेडिकल रजेवर आहेत का, ते फक्त एक मार्क करणं ऍबसेंटी आणि टिक करणं, कारण त्याचं टिक करणं एवढंच अपेक्षित असतं. आणि जेव्हा आपण आपल्या वर्गाचा विद्यार्थी बघतो त्याच्यामध्ये तर विद्यार्थी पण सगळे हजर दिलेले असतात, फक्त जो विद्यार्थी ऍबसेंट आहे त्याच्या नावापुढचा चेकमार्क काढणं एवढंच त्याच्यामध्ये करणं हे अपेक्षित असतं. तर असं ऑनलाईन हजेरी पण याचा सुद्धा डेटा हा कलेक्ट केला जातो PGI साठी. आता माहितीचे मुख्य स्रोत कोणते कोणते आहेत, तर पहिलं आहे UDAIS प्लस पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये शाळांमधील पायाभूत सुविधा, पटसंख्येची आकडेवारी व भौतिक संसाधने यांच्या संबंधीची माहिती ही कलेक्ट केली जाते UDAIS पोर्टलवर. मग सगळ्या बाबी ह्या लक्षपूर्वक भरणं हे गरजेचं आहे. आपल्या जे डेटा एंट्री ऑपरेटर असतात त्यांच्या जवळ बसून, जर आपण टेक्नोसॅव्ही नसू तर त्यांच्या जवळ बसून किंवा इतरांच्या मदतीने आपल्याला आपल्याकडे जर काही सुद्धा, बऱ्याच वेळा काय होतं मागच्या वर्षी जे आहे तेच पुढं कंटिन्यू होत राहतं, तर काही जर नवीन झालं असेल, नवीन प्रशिक्षण झाली असतील किंवा आपल्याकडं
पर्यवेक्षण यंत्रणेच्या भेटी जर झाल्या असतील, म्हणजे मग त्यामध्ये गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, डाएटचे अधिकारी सगळ्यांच्या भेटी सुद्धा आपल्याला नोंदवणं गरजेचं असतं की माझ्याकडे यावर्षी माझ्या शाळेला एवढ्या भेटी झाल्या. तर हे सुद्धा माहिती PGI साठी गृहीत धरली जाते. तर UDAS प्लस पोर्टलवर माहिती भरताना या सगळ्या बाबी लक्षात घेणं हे गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो परखचा आहे. परख राष्ट्रीय सर्वेक्षण जे आता 24ला झालं, आता 2027ला होईल. त्याच्यामध्ये 3री, 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्याची विषयनिहाय शिकण्याची निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स ची संपादन कशी आहे हे मोजलं जातं. इयत्ता 3रीला भाषा गणित असतं, इयत्ता 6वीला भाषा गणित आणि आपल्या सभोवतालचे जग आहे, आणि 9वीला भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 4 विषयांसाठी परख घेतला जातो. तर त्या सगळ्या बाबी नोंदवणं हे म्हणजे इथं आपली निष्पत्ती. आता इथं कसं होणार आहे, आपल्याला कुठं नोंद नाही करायची, पण आपल्या विद्यार्थ्याची याच्यामधली संपादनूक वाढली की आपोआपच आपला PGI वाढणार आहे. तर ही संपादनूक वाढवण्यासाठी आपल्याला परखच्या अनुषंगानं आपले विद्यार्थी तयार करावे लागणार आहेत. तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे. जे लर्निंग आउटकम्स आहेत परखचे, मी पाहिलं जवळपास आपले परखचे लर्निंग आउटकम्स आणि आपला जो सिलेबस आहे त्याचे लर्निंग आउटकम्स जवळपास सारखे आहेत. तर फक्त आपल्याला काय करायचं की आपल्या विद्यार्थ्याचे सगळे लर्निंग आउटकम्स साध्य होणं. मग त्याच्यासाठी जसं मगाशी मॅडमनी सांगितलं, एक तुम्हाला पाठ्यक्रम पुस्तिका दिलेली आहे शाळेमध्ये, जे 4 आपण पिलर्स म्हणतो की ज्याच्यावर SCF आधारित आहे. शालेय लक्ष, अध्ययनाची ध्येय, त्याच्यानंतर अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती, असे 4. तर तुम्हाला त्याच्यामध्ये अध्ययन CG जे आहेत, अध्ययन गोल्स जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड क्षमता कोणती आहे आणि ती क्षमता पूर्ण करण्यासाठी जे टप्पे आपण करतो, ज्याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो, त्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत. त्या अध्ययन निष्पत्तीच्या समोर कुठली कृती घेतली किंवा शाळेत काय ऍक्टिव्हिटी घेतली म्हणजे ती अध्ययन निष्पत्ती पूर्ण होणार आहे ते दिलेलं आहे. आणि त्याच्या समोर लगेच त्याचं मूल्यमापन कसं करायचं, मूल्यमापनासाठी तुम्ही कोणतं साधन वापरू शकता, म्हणजे कंपल्सरी नाही तेच वापरणं, पण तुम्ही ते करू शकता किंवा तुम्ही ते बदलही करू शकता. तर ती पाठ्यक्रम पुस्तिका अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी. आणि तुम्ही जर तुमची बदललेली नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं पाहिली असतील तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच अध्ययन क्षमता, त्याच्या अध्ययन निष्पत्ती आणि ती निष्पत्ती कोणत्या पेजवरच्या संकल्पनेनं पूर्ण होते तो पेज नंबरचं मॅपिंग करून दिलेलं आहे. आपल्याला मॅपिंग सुद्धा करायचं नाही की ही अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी मला 9 पेज नंबरवर जावं लागेल आणि ती संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करावी लागेल. असं जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या अध्ययन निष्पत्ती साध्य होतील आणि आपला परख मधला जो परफॉर्मन्स आहे तो सुद्धा वाढणार आहे. त्यानंतर प्रबंध पोर्टल आहे, जिथं निधीच्या संबंधीचा डेटा हा भरला जातो. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे माहिती संकलनाचे सोर्सेस म्हणजे UDAS, परख, प्रबंध पोर्टल, विद्यांजली आणि PM पोषण. विद्यांजलीवरून आता आपली ऑनलाईन हजेरी विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, त्याचा डेटा घेतला जाईल. किती विद्यार्थी स्वाध्याय त्याच्यावरचे हे करतात तो डेटा. तर या सगळ्या सोर्सेस मधून हा डेटा कलेक्ट केला जातो. जेव्हा याच्या डेटा आपला नोंदवला जाईल तेव्हा तो व्यवस्थित नोंदवला जाईल यासाठी आपल्याला काळजी यावर्षी घ्यायची आहे. 4 हे जे ग्रेड आहेत, 10 ग्रेड मध्ये PGIचं गुणांकन केलं जातं. त्यातला पहिला आहे दक्ष, जे 91% ते 100% मध्ये ज्या जिल्ह्याची अचिव्हमेंट आहे ते दक्ष मध्ये असतात. आतापर्यंत दक्ष मध्ये जिल्हा गेलेला नाही कुठला. त्यानंतर उत्कर्ष आहे 81% ते 90%. त्यानंतर अतिउत्तम, उत्तम, प्रचेष्टा 1, प्रचेष्टा 2, प्रचेष्टा 3, आकांक्षी 1, आकांक्षी 2 आणि आकांक्षी 3 अशा पद्धतीनं हे गुणांची म्हणजे ग्रेडिंग केलं जातं. तर आपण याच्यामध्ये कुठे आहोत ते आपण बघणार आहोत. आता या ग्रेडिंग मध्ये आपण कुठे बसतो तर मी तुमच्या समोर 4 वर्षाचा डेटा ठेवते, 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26. आणि मला आनंद आहे की आपला आलेख हा चढता आहे. चढता आलेख आहे. 22-23 ला आपल्याला फक्त 271 गुण होते, त्यानंतर 292 झाले, मग 329 झाले आणि 342 झाले. तर आपलं आता 26-27 जे लक्ष असणार आहे तर ह्याच्यावर आपलं गुणांकन असावं यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. तर ह्याच्यापेक्षा जास्त आपलं गुणांकन हे असलं पाहिजे. यावर्षी आता लर्निंग आउटकम्स मध्ये आपल्याला 158 मार्क्स आहेत. मग याच्यामध्ये तुमच्या वर्गातील इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्याला मराठी विषयाची
किती टक्के विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त आहेत त्यानुसार हे गुणांकन दिलं जातं. समजा 50% विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त असतील तर तिथं मग 20 पैकी 10 गुण दिले जातात. गणितामध्ये समजा 50% विद्यार्थ्यांना प्राप्त असतील तर 20 पैकी 10 गुण दिले जातात. असं सगळ्या वर्गांचं ना. आपण जर परखचा अनालिसिस केलं, परखचा जर रिपोर्ट आपण पाहिला तर आपली तिसरीला अचिव्हमेंट जास्त बऱ्यापैकी आहे, पण 6वी आणि जसा जसा वर्ग वाढत जाईल तशी अचिव्हमेंट आपली अगदी 50%च्या खाली म्हणजे 27%, 30% अशी आलेली आहे. त्यामुळे आपलं हे जे गुणांकन आहे ते कमी होतं. तर हे वाढवण्यासाठी आपल्याला अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययनावर हा भर द्यावा लागणार आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह क्लासरूम ट्रान्झॅक्शनला 53 गुण आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजला 51 पैकी 39 गुण आहेत. सोशल सेफ्टी अँड चाइल्ड प्रोटेक्शनला 16 गुण आहेत. डिजिटल लर्निंगला 26 गुण आहेत. काहीच बदल नाहीये. मागच्या वर्षी पण तेवढेच होते. त्याच्या आधी 25 होते आणि त्याच्या आधी 24 होते. तर हे इथं पण थोडंसं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि गव्हर्नन्स प्रोसेसला जे आहे ते फक्त 50 गुण इथं 80 पैकी आपल्याला आहेत. तर हा जो आपल्या पुढे डेटा आहे, मी त्या केंद्र प्रमुखांचं ज्या दिवस सक्षमीकरण होतं तेव्हा म्हटलं होतं की कोणताही डेटा जेव्हा आपल्या समोर असतो तर आपल्याला काय करायचं म्हणजे आपण कुठल्या स्थितीवर आहोत, आपली आत्ताची परिस्थिती काय आहे आणि आपल्याला ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी आपल्या समोर नेहमी डेटा असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथून पुढे हे जाता येतं. तर त्यासाठी हा डेटा मी मागच्या 4 वर्षाच्या तुमच्या समोर मांडलेला आहे. आपण प्रचेष्टा 2 मध्ये होतो 2 वर्ष, त्यानंतर आपण प्रचेष्टा 1 मध्ये आहोत मागच्या 2 वर्षामध्ये. आणि पुढची जी कॅटेगरी आहे किंवा पुढची जी ग्रेडिंग आहे प्रचेष्टा 1 नंतर येतं उत्तम. तर आपण यावर्षी उत्तम मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं ग्रेडिंग हे उत्तम मध्ये जाईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात. विभागामध्ये आपला नंबर हा 3ऱ्या क्रमांकावर आपण आहोत. धाराशिव क्रमांक 1 वर आहे. बीड त्याच्यानंतर 2 ला जालना आहे 349, फार फरक नाहीये. आणि 342 क्रमांकावर आपण आहोत. 3ऱ्या क्रमांकावर आपण विभागामध्ये आहोत. तर हे त्याचं हे दिलेलं आहे, ग्राफिकल दिलेलं आहे. हे यावर्षीचं गुणांकन एकूण आपलं जे 57% गुणांकन आहे. जर आपण 51% ते 60% मध्ये असू तर आपण प्रचेष्टा 2 मध्ये येतो, 1 मध्ये येतो आणि आपल्याला यावर्षी 57% आपलं गुणांकन आहे. आणि त्यानंतर हे जे इंडिकेटर्स आहेत, आता ही जेव्हा पीपीटी तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही हे बारकाईने पाहू शकता की लर्निंग आउटकम्स मध्ये जसं आहे की पर्सेंटेज ऑफ चिल्ड्रन इन ग्रेड 3 who have achieved minimum proficiency in language in mathematics. त्याच्यानंतर 6वी मधलं लँग्वेज मॅथमॅटिक्स वर्ल्ड अराउंड अस असं 9वी पर्यंत. तर हे परखची जी आपली अचिव्हमेंट आहे ती इथं मोजली जाते. त्यानंतर दुसरं जे आपण पाहिलं होतं डोमेन की ऍक्सेस आउटकम आहे. तर इथं पहा पुढे दिलेलं आहे की पर्सेंटेज ऑफ चिल्ड्रन इन ग्रेड 1 who have attended at least 1 year of प्री प्रायमरी स्कूलिंग. पहिलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान 1 वर्षाचं प्री प्रायमरी शिक्षण घेतलं आहे का, ह्याचा डेटा कुठं भरला जातो, UDICE वर भरला जातो. हा जर व्यवस्थित भरला गेला तर आपले इथले मार्क्स हे वाढतात. त्यानंतर प्रायमरी टू अपर प्रायमरी क्लास ट्रान्झिशन रेट कसा आहे आपला 5वी 6वी 8वी 9वी, हा डेटा आपण UDICE वर भरला दिसतो. त्यामुळे हा जोपर्यंत डेटा व्यवस्थित भरला जाणार नाही तोपर्यंत आपलं गुणांकन हे आपल्याला वाढलेलं दिसणार नाही. त्यानंतर इफेक्टिव्ह क्लासरूम मध्ये की प्रायमरी पर्सेंटेज ऑफ स्कूल, किती शाळा अशा आहेत की ज्यांना प्री प्रायमरी किंवा बालवाटिकेचा वर्ग अटॅच आहे. आता आपण कोलोकेटेड किंवा अटॅच असलेल्या बरेचशी संख्या आपल्याकडे वाढलेली आहे आणि ते केलं पण जात आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ स्कूल ऍक्टिव्हली अंडरटेक अकॅडमिक एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज. हे पहा, जर शाळेमध्ये प्रोजेक्ट वर्क घेतला असेल, ग्रुप वर्क घेतला असेल, पोर्टफोलिओ असेल, व्हर्च्युअल लॅबचा वापर केला जात असेल, क्विजेस, डिबेट्स, क्रिएटिव्ह रायटिंग असे उपक्रम जिथे राबवले जात असतील त्याची UDICE वरून त्याची माहिती घेतली जाते. 5 गुण आहेत आपल्याला. हे जर व्यवस्थित भरल्या गेलं तर आपला गुणांकन हे वाढतं. अशी प्रत्येक इंडिकेटर आहे आणि तो इंडिकेटर कुठं आपण त्याची माहिती भरतो तो सोर्स दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या समोर तो सोर्स आहे. आता हे जर आपण लर्निंग एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज बघितलं तर स्वच्छ भारत आणि जल सुरक्षा, तर मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर फंक्शनल गर्ल्स टॉयलेट, त्यानंतर हे खाली फंक्शनल बॉयज टॉयलेट, CWSN फ्रेंडली टॉयलेट्स, हँड वॉश एरियाज. त्यानंतर फिट इंडिया चं आपल्याला सर्टिफिकेट असावं लागतं. तर त्याच्यासाठीचा सर्टिफिकेट
त्या ऍक्टिव्हिटीज कशा कंडक्ट करायच्या. एक भारत श्रेष्ठ भारत मधल्या खूप जास्त लिस्ट दिलेली आहे, तर त्यातली किमान एक जरी ऍक्टिव्हिटी आपण घेतलेली असेल तर ती UDICE वर नोंदवली गेली पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा इंडिकेटर्स, मी प्रत्येक इंडिकेटर आता इथं नाही, लायब्ररी आहे, किमान एका मुलाला 5 पुस्तकं असावीत अशा पद्धतीने आपले लायब्ररीचे बुक्स हे असले पाहिजेत, जे मुलांकडनं किंवा गावामध्ये कोणाचं असेल तर बुक्स हे करणं, लोकसहभागातून बुक्स असं आपल्याला यामध्ये करता येतं. तर या प्रत्येक इंडिकेटरनुसार आपल्याला काम करायचं आहे. आणि हे कसं आपण आता समजा न्यास, मी सांगितलंच मगाशी की अध्ययन समृद्धी साहित्याचा वापर करून लर्निंग आउटकम्स आपले वाढवता येईल, संपादनूक. त्याच्यानंतर हॉट्स प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना देणं, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स जे असतात त्याचा सराव विद्यार्थ्यांना देणं. FLN साठी आपल्याला अजूनही काही शाळा अशा आहेत की जिथले विद्यार्थी निपुण नाहीयेत, तर मग किमान त्या विद्यार्थ्यांसाठी रोजचा 1 तास वाचन, लेखन आणि पायाभूत गणिताच्या सरावासाठी देणं. त्यानंतर पारंपरिक अध्यापन पद्धती सोडून कृतीयुक्त डिजिटल खेळातून हे अध्ययन कसं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वापरता येईल ते पाहणं. त्यानंतर NEP 2020 म्हणतं की पाठांतरावर भर न देता, रोट लर्निंग न करता विद्यार्थ्याची संकल्पना पूर्ण होण्यावर भर द्यावा. तर संकल्पनात्मक आकलनासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना तार्किक विचार क्षमता कशी डेव्हलप होईल यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज करणं. तर हे सगळे शाळाबाह्य मुलं काही इथं आपल्याला जे करता येऊ शकतं असे काही इथं मुद्दे दिलेले आहेत. बऱ्याच वेळा UDICEच्या डेटाशी विसंगती असते. SMC बैठका नियमित घेणं, स्थापन करणं. एक तर काही शाळांमध्ये गेल्यानंतर आम्हाला 2-3 वर्षापूर्वीची SMC दिसते. तर शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणं आणि त्याचा शाळा विकास आराखडा जो आहे तो योग्य प्रकारे दिलेल्या नियमानुसार किंवा दिलेल्या पद्धतीनं तो बनवणं गरजेचं असतं. त्यानंतर निधीचा अपुरा वापर, म्हणजे काही वेळ आज पहा ध्वनिक्षेपक शाळांमध्ये देण्यासाठी 20.80 कोटीचा निधी आज मंजूर झालेला आहे की प्रत्येक शाळामध्ये ध्वनिक्षेपक 20,000 काहीतरी शाळांची संख्या आहे. तर म्हणजे जो निधी आपल्याला शाळेला ज्याच्यासाठी येतो त्याच्यावर तो योग्य प्रकारे खर्च झाला तर हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे वाढू शकतात. तरी अशा पद्धतीनं. त्यानंतर शेवटचा एक मुद्दा इथे आहे पहा की CRC भेटी प्रतिमाह 2 भेटी एका शाळेला होणं अपेक्षित असतं आणि त्या जर झाल्या असतील तर त्याची संख्या ही UDICE प्लस वर नोंदवावी लागते आणि ती नोंदवणं गरजेचं असतं. पर्यवेक्षण यंत्रणेच्या भेटी UDICE वर नोंदवणं गरजेचं असतं आणि तेव्हा आपला मग त्याच्यामधला जो आपला गुणांकन आहे ते वाढू शकतं. तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे की डाएटद्वारे आम्ही वाटल्यास परखसाठीचा जो सराव संच आपण एखादी प्रश्नपेढी तयार करून देऊ शकतो. त्यानंतर शिक्षकांना डिजिटल, मगाशीच काही जण AI ची साधने म्हणून लागले होते, तर खूप AI साठी हा कोर्स अत्यंत चांगला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ChatGPT वापरू शकता, गुगल जेमिनाय आहे, Copilot आहे, क्लॉड आहे, किंवा तुमचे लेसन प्लॅन तयार करण्यासाठी मॅजिक स्कूल AI वापरता येतं. खूप चांगले प्रेझेंटेशन, म्हणजे रेडीमेड प्रेझेंटेशन तुम्हाला कॅनव्हावर उपलब्ध असतात. तिथे फक्त तुम्हाला तुमचं नाव, म्हणजे पिक्चर्स वगैरे सगळं अवेलेबल असतं, फक्त आपला डेटा त्याच्यामध्ये भरायचा असतो किंवा शाळेचं नाव, तुमचं नाव. हे रेडीमेड टेम्पलेट्स अवेलेबल आहेत कॅनव्हावर आणि कॅनव्हा हे शिक्षकांसाठी फ्री असतं 3 वर्षासाठी. तुम्ही जर तिथे शिक्षक म्हणून रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ते फ्री मध्ये वापरता येतं. कॅनव्हा सारखे ऍप आहेत, त्याच्यानंतर गॅमा आहे. तर खूप साऱ्या ऍप्सची ओळख आपल्याला शिक्षण AI साठीच्या याच्यामध्ये कोर्समध्ये दिलेली आहे, आपण ती घ्यावी. म्हणजे मी इथं व्हिजिटला आले आणि मी जर म्हटलं की ह्या मुलाचा आराखडा नाहीये तुमच्याकडे, कृतीनी आहे, तुम्ही त्या मॅजिक स्कूल AI मध्ये 1 मिनिटामध्ये व्यवस्थित प्रॉम्प्ट देऊन त्या मुलासाठी कृती आराखडा तयार करून घेऊ शकता किंवा लेसन प्लॅन तयार करून घेऊ शकता. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण AI चा वापर हा करू शकतो. तुम्ही जर जेमिनायला दिलं की या घटकावर आधारित मला PPT पाहिजे, तुम्हाला लगेच ती PPT अवेलेबल करून दिली जाते. तर हे स्मार्ट काम करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी जर वापरता आल्या तर खूप चांगलं असणार आहे. त्यानंतर शाळा मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व विकास, MIPA संभाजीनगरच्या मार्फत ही SLDP सारखी प्रशिक्षण होतात, त्यामध्ये शाळा मुख्याध्यापकांनी सहभागी होणं गरजेचं असतं. आणि आता कालच आपल्याकडं
डिजिटल HPC PM श्री शाळामध्ये सध्या फक्त सुरू केलेलं आहे की विद्यार्थ्यांचं जे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहे, मूल्यांकनाची जी बदललेली पद्धत आहे, आपण CC पण वापरतो आणि HPCचा वापर आता आपल्याला नवीन अभ्यासक्रमानुसार ज्या वर्गांचं प्रशिक्षण झालं 2री, 4थी आणि 6वी, तर तिथं आपल्याला HPCचा वापर करायचा आहे. आणि PM श्री शाळांसाठी काल आपण पाहिलं की डिजिटल HPC विद्यार्थ्यांचं भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. तर ते कसं यासाठी आपल्या शाळा ह्या डिजिटली सक्षम असल्या पाहिजेत. त्यानंतर हे जे प्रशिक्षण आहेत मुख्याध्यापकांच्या नेतृत्व विकासाशी ते MIPAP मार्फत काय घेतली जातात किंवा SCR, तर त्यात मुख्याध्यापकांनी सहभागी होणं हे गरजेचं असतं. तर एकूण माझ्याकडे दिलेला हा घटक मी आता थांबवते. यामध्ये प्रत्येक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक इंडिकेटर पण एक्सप्लेन करता येऊ शकतो, पण आपण आपल्या स्तरावर प्रत्येक इंडिकेटर बारकाईने पाहून कुठल्या इंडिकेटर मध्ये आपण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स आपला वाढू शकतो ते पाहून त्या पद्धतीने आपला डेटा हा भरला जावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.